14वा पाठ बघूया. अमेरिकेची संयुक्त संस्थाने. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश उत्तर अमेरिका खंडात असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा जगात 4था क्रमांक लागतो. हे लक्षात राहू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या देशाचा 4था क्रमांक लागतो? तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. आणि आपल्या देशाचा कोणता क्रमांक आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. या देशाला निसर्ग सौंदर्य आणि नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभले आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया. या देशाच्या मुख्य भूमीचा अक्षरोत्तीय विस्तार 22°43' उत्तर ते 71°15' उत्तर आहे. याचा रेखावृत्तीय विस्तार 66°57' पश्चिम ते 167°45' पश्चिम यांच्या दरम्यान आहे. मुख्य भूमीशिवाय संयुक्त संस्थानामध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील अलास्काचा भाग तसेच हवाई बेटे व ॲल्युशियन बेटे यांचा समावेश होतो. या देशाचे क्षेत्रफळ 93,72,614 चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्रफळ ऐकून तुम्हाला आपल्या देशाचं क्षेत्रफळ लक्षात आलं पाहिजे. आकृती 8 पहा. त्यावरून या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे याची यादी करा. आपल्याला हे महत्त्वाचं आहे. या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर आहे आणि देश आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. समोर बघूया. प्राकृतिक रचना बघूया. देशाच्या प्रचंड विस्तारामुळे या देशाच्या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते. उत्तरेस सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापासून दक्षिणेस मेक्सिकोच्या आखातापर्यंत पूर्व किनारपट्टी पसरली आहे. पूर्व भागातील अपेलेशियन पर्वतरांगा व पश्चिमेकडील रॉकी पर्वत यांच्या दरम्यान मध्यवर्ती विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. त्याला ग्रेट प्लेन्स असे म्हणतात. पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी रॉकी पर्वतश्रेणी आहे. या पर्वतीय भागात कोलंबिया, कोलोरॅडो ही पठारे आहे. कोलोरॅडो नदीची ग्रँड कॅनन ही खोलगड निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम किनारपट्टीला सिएरा नेवाडा, कोस्ट रेंज अशा लहान पर्वतरांगा आहे व त्यानंतर चिंचोळी पश्चिम किनारपट्टी आहे. कॅलिफोर्नियाची किनारपट्टी फळबागासाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात राहू द्या. कॅलिफोर्नियाची किनारपट्टी कशासाठी प्रसिद्ध आहे तर फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. जे देशाच्या मध्यवर्ती मैदानाला मिसिसिपी, मिसुरी, ओहियो, टेनेसी इत्यादी नद्या भरपूर पाणी पुरवठा करतात. याशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोलंबिया व कोलोरॅडो नद्या, सॉल्ट लेक, पंचमहासरोवरे या जलसंपत्तीचा उपयोग जलवाहतूक, पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मितीसाठी होतो. या ठिकाणी बघा पंचमहासरोवरे दिली आहे. हे महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. पंचमहासरोवरे मध्ये कोणते 5 महासरोवर येतात तर सुपेरियल, मिशिगन, युरॉन, इरी, ओंटारियो हे लक्षात राहू द्या. हवामान बघूया. प्राकृतिक विविधतेमुळे या देशातील हवामानातही विविधता आढळते. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यामुळे अलास्काचे हा पुतळा बघा, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. तापमान 0°C खाली असते. मध्यवर्ती मैदानी प्रदेशातील हवामान उन्हाळ्यात उष्ण व कोरडे असते तर हिवाळ्यात थंड असते. नेवाडा, ॲरिझोना या वाळवंटी प्रदेशात तापमान नेहमी जास्त असते. तेथील सर्वात जास्त तापमान डेड व्हॅलीमध्ये 57°C इतके नोंदवले गेले आहे. देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात आवर्ताची निर्मिती होते. या आवर्तांना हरिकेन असं म्हणतात. हे लक्षात राहू द्या. देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात आवर्ताची निर्मिती होते. या आवर्तांना हरिकेन असं म्हणतात. यामुळे मेक्सिकोच्या आखाताजवळील किनारी भागात मोठे नुकसान होते. पश्चिमी वाऱ्यांमुळे रॉकी पर्वतरांगात सुमारे 2500 मिमी वार्षिक पर्जन्य होतो. वाळवंटी प्रदेशात तो सुमारे 250 मिमी इतका पडतो. मध्यभागी मैदानी भागात पर्जन्यमान 500 ते 800 मिमी इतके आहे. पूर्वेकडे अपेलेशियन पर्वताच्या दक्षिण भागात पूर्वीय वाऱ्यामुळे सुमारे 1200 मिमी पर्जन्य पडतो. नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. वनस्पती जास्त पाऊस पडणाऱ्या रॉकी व अपेलेशियन पर्वतीय भागात मेपल, ऑक, हेमलॉक, पॉपलर, फर, स्प्रूस इत्यादी वृक्षाची दाट वने आहे. अंतर्गत मैदानी प्रदेशात विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. त्यांना प्रेयरी म्हणतात. वाळवंटी प्रदेशात खुरटी व काटेरी झुडपे आढळतात. प्राणी व पक्षी बघूया. या देशातील पर्वतीय वनांमध्ये अस्वले, लांडगे, प्युमा, बिबटे इत्यादी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. उत्तरेकडील अलास्कासारख्या शीत हवामानाच्या प्रदेशात पांढरी अस्वले व रेनडिअर सारखे दाट केस असलेले प्राणी आहे. याशिवाय देशात गायी, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या, टर्की हे प्राणी व्यापारी तत्वावर पाळले जातात. गरुड, घुबड, हंस हे पक्षी आढळतात. अनिर्बंध शिकारीमुळे वन्य प्राण्यांची संख्या कमी होऊ लागली म्हणून शासनाने अभयारण्य उभारली आहे. त्यापैकी येलोस्टोन हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. खनिजे बघूया. ही माहिती महत्त्वाची नाही आपल्यासाठी. व्यवसाय बघूया आपण. व्यवसायामध्ये शेती बघूया. मध्यवर्ती
मैदानातील सुपीक मृदा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सहसंबंध मानवाने प्रस्थापित केला आहे. त्यामुळे येथे शेती व्यवसाय भरभराटीस आला आहे. मिसिसिपी व मसुरी नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची सुपीक मृदा, शेती व्यवसायासाठी आधुनिक तंत्र, नवीन शेती पद्धती यामुळे देश शेती उत्पादनात अग्रेसर आहे. हा प्रदेश प्रेरी प्रदेश म्हणून ओळखला जातो. याला गव्हाचे कोठार असेही म्हणतात, हे लक्षात राहू द्या. गहू, मका, सोयाबीन, कापूस, तंबाखू इत्यादी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. संत्री, सफरचंद इत्यादी फळे व बटाटा, टोमॅटो सारख्या भाज्या यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. हवाई बेटे ऊस व अननस यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. हवाई बेटे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऊस व अननस यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कॅलिफोर्नियाचे मैदान फळांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. पशुपालन बघूया आपण. मध्यवर्ती मैदानातील गवताळ प्रदेशात गायी, कोंबड्या, डुकरे इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात. व्यापारी पद्धतीच्या पशुपालनामुळे मांसोत्पादनात व दुभत्यांचे पदार्थ बनवण्यात हा देश अग्रेसर बनला आहे. त्यामुळे या क्षेत्रातही या देशाने आर्थिक प्रगती साधली आहे. मासेमारी बघूया. या देशाला पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंनी किनारपट्ट्या लाभल्या आहे. देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात विस्तृत भूखंड मंच आहे. तेथे जॉर्जेस बँक हे मासेमारीचे क्षेत्र आहे. बघा, जॉर्जेस बँक हे काय आहे तर मासेमारीचे क्षेत्र आहे, हे लक्षात राहू द्या. मेक्सिकोच्या आखातात सुद्धा मासेमारी चालते. भरपूर उत्पादनामुळे मासे निर्यात केली जाते. ट्यूना, सोलमन, शार्क, मॅक्रेल इत्यादी जातीचे मासे आढळतात. हा व्यवसायही देशाच्या आर्थिक विकासात चालना देणारा ठरला आहे. उद्योग बघूया. विविध खनिजे, भरपूर जलसंपत्ती, ऊर्जा पुरवठा यामुळे हा देश विविध उद्योगांचे माहेरघर बनला आहे. हे बघा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने दिली आहे. या ठिकाणी बघा, इथे पॅसिफिक महासागर आहे, तर पूर्वेला अटलांटिक महासागर आहे. या ठिकाणी बघा न्यूयॉर्क आहे. या ठिकाणी बघा येल्लोस्टोन राष्ट्रीय उद्यान आहे. इथे सॉल्ट लेक सिटी आहे. इथे बघा पश्चिम किनाऱ्याजवळ हॉलिवूड आहे. वरती कॅनडा आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या वरती उत्तरेला कॅनडा आहे. खाद्यपदार्थ, कागद, रसायने, पेट्रोलियम पदार्थ, विजेवर चालणारे यंत्र, मोटारी, तयार कापडे, शास्त्रीय व वैद्यकीय उपकरणे इत्यादी वस्तूचे कारखाने आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, ओहियो, मिशिगन, न्यूयॉर्क, एरी, न्यू इंग्लंड, अलाबामा हे औद्योगिक उत्पादन करणारे प्रमुख भाग आहे. याशिवाय कॅलिफोर्नियातील हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. हॉलिवूड कशासाठी प्रसिद्ध आहे तर कॅलिफोर्नियातील हे चित्रपट निर्मितीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. तर सिलिकॉन व्हॅली हे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्र आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आपण व्यापार बघूया. या देशाचा जगातील इतर अनेक देशाशी व्यापार चालतो. त्यातही प्रामुख्याने युरोपीय देश व आशियाई देशांशी हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. वाढत्या उद्योगाची गरज भागवण्यासाठी लोहखनिज व खनिज तेल मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. यंत्रे, सुती धागा, खेळणी, खनिज तेल, वंगण, पोलाद, चहा, कॉफी, साखर इत्यादीची आयात केली जाते. या देशातून गहू, मका, सोयाबीन इत्यादी धान्य, विमाने, मोटारी, कम्प्युटर्स, कागद, इतर उद्योगांसाठी लागणारी यंत्रे इत्यादींची निर्यात केली जाते. वाहतूक व संदेशवहन बघूया. व्यापार व उद्योगधंद्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्यामुळे या देशात रस्ते व लोहमार्गाचे दाट जाळे आहे. मिसिसिपी नदी, सेंट लॉरेन्स नदी व पंच महासरोवरातून जलवाहतूक चालते. सेंट लॉरेन्स नदीमुळे पंच महासरोवरे व अटलांटिक महासागर जोडले गेले आहे. बघा, हे लक्षात राहू द्या. सेंट लॉरेन्स नदीमुळे पंच महासरोवरे व अटलांटिक महासागर जोडले गेले आहे. त्यामुळे जलवाहतुकीची सोय झाली आहे. हवाई मार्गही मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अंतर्देशीय हवाई मार्गांनी देशातील महत्त्वाची शहरे जोडली गेली आहे. संदेशवहन क्षेत्रातही या देशाने क्रांती केली आहे. देशातील केप कॅनेडी प्रक्षेपण केंद्रातून अनेक अवकाशयाने सोडली जातात. बघा, केप कॅनेडी हे काय आहे? प्रक्षेपण केंद्र आहे. नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेद्वारा अवकाश संशोधन व कृत्रिम उपग्रहाद्वारा संदेशवहनाचे काम केले जाते. नासाचा हा लॉंग फॉर्म लक्षात राहू द्या, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. पर्यटन बघूया. रम्य व सुंदर सागर किनारे न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, वॉशिंग्टन DC, हॉलिवूड यासारखी प्रसिद्ध शहरे, तसेच नायगारा धबधबा, अनेक राष्ट्रीय उद्याने, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा,
राष्ट्रीय स्मारके हे सारे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या देशाला भेट देतात. पर्यटन व्यवसायाने देशाच्या आर्थिक विकासात भर घातली आहे. शासनाच्या काळजीपूर्वक नियोजनामुळे ऐतिहासिक नैसर्गिक पर्यटन स्थळांची योग्य प्रकारे निगा राखली जाते व पर्यटनाच्या दृष्टीने त्यांची विशेष काळजी घेण्यात येते. पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी या देशाचा पर्यटन विभाग जागृत आहे. लोकजीवन बघूया. लोकजीवन. रेड इंडियन हे येथील मूळ रहिवासी आहेत, हे लक्षात राहू द्या. रेड इंडियन हे येथील मूळ रहिवासी आहे, पण आता त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीला लोकवस्ती दाट आहे, त्या मानाने पर्वतीय व पठारी भागात विरळ लोकवस्ती आहे. या देशात इंग्रजी ही प्रमुख भाषा असून स्पॅनिश ही द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. देशात ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त आहे. अनेक देशातील लोक येथे नोकरी व्यवसायासाठी आले असल्यामुळे येथील लोकजीवनात वैविध्य आढळते. या लोकांच्या आहारात सॅलेड, भाज्या, ब्रेड, मासे, बर्गर, पिझ्झा इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. तेथे सर्व घरे सोयीने युक्त व अनेक मजल्यांची असते. रॉक, डिस्को, ब्रेक इत्यादी नृत्यप्रकार व संगीत ही या देशाची वैशिष्ट्य आहे. लोकांना सिनेमे बघणे, बेसबॉल, रग्बी, फुटबॉल इत्यादी खेळांचे सामने पाहणे, गिर्यारोहण करणे, टेनिस खेळणे, सी सर्फिंग करणे इत्यादी आवडते. महत्त्वाची शहरे बघूया. वॉशिंग्टन DC बघूया आधी. वॉशिंग्टन DC डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. बघा DC म्हणजे काय होते? डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. वॉशिंग्टन DC ही संयुक्त संस्थानाची राजधानी असून ते एक सुनियोजित व नीटनेटके शहर आहे. जागतिक बँकेची मुख्य कचेरी येथे आहे. न्यूयॉर्क बघूया. हे शहर मॅनहॅटन बेटावर वसलेले असून व्यापारी व वाहतुकीचे केंद्र आहे. हे बघा, हे लक्षात राहू द्या. न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसलेले आहे? तर मॅनहॅटन बेटावर वसलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय या ठिकाणी आहे. बघा, हे लक्षात राहू द्या. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्कमध्ये आहे. या शहराजवळ स्वातंत्र्य देवतेचा पुतळा उभारला आहे. सान फ्रान्सिस्को बघूया. हे शहर पश्चिम किनाऱ्यावर असून औद्योगिक व वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. येथील फळबागा, फुलबागा, सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा हे निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. लॉस एंजेलिस बघूया. हे शहर मोठे व बंदर असून जवळच हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. हे लक्षात राहू द्या. हॉलिवूड काय आहे? चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. समुद्रकिनारे. छायाचित्रणासाठी उत्तम असे निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश या नैसर्गिक देणगीमुळे हॉलिवूड येथे चित्रपट निर्मितीचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. या ठिकाणी परदेशातूनही लोक चित्रपट निर्मिती व चित्रीकरणासाठी येत असतात. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाचा जगामध्ये रिकामी जागा क्रमांक लागतो. बघा, आपण बघितलं होतं 4था क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो. संयुक्त संस्थानाच्या पश्चिम भागात रिकामी जागा ही मुख्य पर्वतश्रेणी आहे. रॉकी ही मुख्य पर्वतश्रेणी आहे. संयुक्त संस्थानाच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. रिकामी जागा पार्क संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. आपण बघितलं होतं येलोस्टोन पार्क संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. हे बघा, रिकामी जागा हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. हे पॉईंट्स लिहून ठेवा. येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान, ग्रँड कॅनॉन, रॉकी पर्वत, अपेलिशियन पर्वत, पंच महासरोवरे, मिसिसिपी नदी आणि केप कॅनडी. आणि त्याच्यासमोर लिहून ठेवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने. हे फक्त पॉईंट्स लिहा आणि त्याच्यासमोर US असं लिहून ठेवा. म्हणजे कधी हा आला, यामधून काही पॉईंट्स आले तर तुम्हाला लगेच आठवण की हे अमेरिकेसंदर्भात आहे म्हणून. आपण जोड्या लावा बघूया. या ठिकाणी बघा, मेपल बघितलं होतं. मेपल काय होतं? हे वनस्पती होतं. हॉलिवूड हे सर्वांना माहिती आहे, चित्रपट निर्मिती. जॉर्जेस बँक हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हे काय होतं? मासेमारी क्षेत्र होतं. येलोस्टोन काय होतं? तर हे राष्ट्रीय उद्यान होतं. या ठिकाणी फक्त एक लक्षात राहू द्या, जॉर्जेस बँक म्हणजे काय? मासेमारी क्षेत्र. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.